परमेश्वराच्या वचनात जाऊ आणि वचनात जाण्या अगोदर एकमेकाला हात मिळू आणि बोलू, आज काय प्रभू येशू आज आमच्यामध्ये आहे. हालेलुया. आणि पुन्हा बोलो की मला वचन ऐकताना डिस्टर्ब करू नका. सर्वांना उपरला बोलू नका. हालेलुया. आपण वचनात जाऊया आणि सगळे खुश आहेत. परमेश्वर आपला कसं आरोग्य देणार आहे, चंगाई देणार आहे, समस्यापासून सोडवणारा परमेश्वर आहे. तो सतत त्याच्या लेकरांबरोबर नेहमी असणारा परमेश्वर आहे. त्याची कृपा दया नेहमी त्याच्या लेकरांबरोबर असते. परंतु लेकरांना जो अधिकार देतो परमेश्वर, जी पदवी लेकरांना परमेश्वर देतो, ती पदवी सांभाळणं देखील काय लेकरांचं काम आहे. हालेलुया. आज आपण बघू, एक वचनात जाण्या अगोदर छोटासा विचारतो की हिरा जो असतो, हिराला तुम्ही कसं ओळखता? चमकतो. हिऱ्याला तुम्ही कसं ओळखता? असली हिऱ्याला कसं ओळखताल तुम्ही? असली हिऱ्याला तुम्ही कशी ओळखताल माहिती आहे का? तेव्हा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं वजन मारा, कुठल्याही प्रकारचा हातोडा तोडा, परंतु तो काय होतो? तुटत नाही. तो काय असतो? असली हिरा असतो. ज्याला तुम्ही किती पण मारा पण तो तुटणार नाही. आणि नकली हिरा कसा असतो? त्याला थोडं देखील मारलं ना तर तो काय होतो? चुरा होऊन जातो त्याचा. हालेलुया. त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही आमच्या जीवनात जगत असतो ना, तो परमेश्वर सैतान काय करतो? आम्हाला बऱ्याचशा त्रासात घेऊन जातो, बऱ्याचशा परीक्षेमध्ये घेऊन जातो. परंतु प्रत्येक त्रासामध्ये, परीक्षामध्ये, सतावामध्ये जो व्यक्ती, जो मनुष्य परमेश्वरामध्ये टिकून राहतो, तो काय? असली काय? असली हिरा. हालेलुया. आणि तुम्ही कोण आहे? लक्षात ठेवा, तुम्ही बोलताय, मी नाही बोलत आहे. तुम्ही कोण आहे? असली हिरा कोण आहे? ज्याच्यावर काय होतं? परेशानी येते, प्रॉब्लेम येते, समस्या येते, पण तो काय करतो? परमेश्वरामध्ये टिकून राहतो. हे मी नाही बोलत आहे, तुम्ही बोलताय. तुम्ही काय? असली हिरा आहे. पण असली हिरा काय करतो? परमेश्वराच्या मार्गात टिकून राहतो, परमेश्वराला धरून राहतो. हालेलुया. आणि तुम्ही परमेश्वराला धरून आहेत, परमेश्वराच्या मार्गात टिकून आहेत, कुठे भटकत नाहीत, तर तुम्ही काय? असली हिरा आहेत. हालेलुया. तर त्याचप्रमाणे परमेश्वर योहान याचा 1 अध्याय 12व्या वचनामध्ये काय सांगतोय आपण वाचू. योहानाचा 1 अध्याय आणि 12वं वचन. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. पुन्हा जोरात वाचू. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याने काय केलं? जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कोणावर विश्वास ठेवला? प्रभू येशूवर. हालेलुया. जितक्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला तितक्यांना काय केलं? त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिलाय. आणि मूल झालं तर काय असतो माहिती आहे का? आज आपली जर मुलं आहेत तर आम्हाला कुठला अधिकार आहे? आम्हाला घरात राहण्याचा अधिकार आहे, आम्हाला कपाटात हात घालण्याचा अधिकार आहे, आम्हाला पैसे काढण्याचा अधिकार आहे, आम्हाला प्रत्येक गोष्ट करण्याचा अधिकार आहे, आम्हाला नवीन कपडे घालण्याचा अधिकार आहे, आम्हाला आपली बुटं आपल्या हाताने घालण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही काय? त्या घराची मुलं आहेत, है ना. त्याचप्रमाणे जर आम्ही आमच्या परमेश्वराची मुलं आहेत तर आम्हाला काय? आमच्या परमेश्वरामध्ये आत्मिकरित्याने आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिलेला आहे परमेश्वर. हालेलुया. परंतु काय करणं गरजेचं आहे? त्या अधिकाराला टिकवणं गरजेचं आहे. तो अधिकार केव्हा टिकेल? जेव्हा आम्ही त्या परमेश्वराच्या प्रभू येशूच्या विश्वासामध्ये राहू. हालेलुया. समजते सर्वांना? विश्वासामध्ये राहू म्हणजे कसं माहितीये का? विश्वास म्हणजे कसं? एखाद्यावर आम्ही काय करतो? विश्वास टाकून कुठली गोष्ट करतो, तो काय? विश्वास आहे. हालेलुया. त्याप्रमाणे आमचा विश्वास काय पाहिजे? आमच्या प्रभू येशूवर पाहिजे आणि तो विश्वास तुटला नाही पाहिजे. हालेलुया. त्यामुळं काय होतं? तो अधिकार आमच्या जीवनात राहतो आणि त्या प्रत्येक गोष्टी, ज्या आशीर्वाद जे आम्हाला परमेश्वर देऊ इच्छितो, तो आशीर्वाद देखील आम्हाला मिळतात. हालेलुया. त्याचप्रमाणे बायबलमध्ये देखील प्रभू येशूने असंच एक उदाहरण सांगितलंय जेणेकरून त्या व्यक्तीने तो अधिकार गमावलाय. आपण वाचूया लूक याचा 15वा अध्याय आणि 22 आणि 23 वचन.
पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू कापा, आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. हालेलुया. या ठिकाणी माहिती आहे का एक कोणतं उदाहरण आहे? परमेश्वराने प्रभू येशूने आपल्या शिष्यांना उदाहरण सांगितलंय. ह्या ठिकाणी हा एक व्यक्ती आहे, त्याला काय दोन मुलं आहेत आणि त्यापैकी धाकटा काय करतोय की धाकटा आपल्या वडिलांना काय बोलतोय की मला माझ्या संपत्ती, तुमच्या जो संपत्ती आहे त्याच्यातला मला माझा वाटा द्या. वडील त्याचं म्हणणं ऐकून काय करतोय, त्याला त्याच्या संपत्तीमधून त्याचा वाटा त्याला देतोय. आणि तो काही दिवसांनी काय करतोय, आपल्या संपत्तीचा वाटा घेऊन तो काय करतोय, दूरदेशी निघून जातोय, दुसऱ्या शहरामध्ये निघून जातोय. आणि त्या ठिकाणी जाऊन तो काय करतोय, मौज मजा करतोय, चैनबाजी करतोय. हालेलुया. आपण बघू याचा 13व्या वचनात बघून वाचू. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. वडिलांनी एवढ्या मेहनतीने कमवलेली संपत्ती त्याने त्याचा वाटा मुलाला दिला, लहान्या मुलाला वाटा दिलाय. पण तो लहान मुलगा काय करतोय, आपला वाटा घेऊन तो काय करतोय, जगामध्ये व्यस्त होऊन जातोय, जगिक दुनियामध्ये जातोय. आणि त्या ठिकाणी काय करतोय, चैनबाजी करतोय, मौज मजा करतोय आणि आपली सर्व संपत्ती काय करतोय, उधळपट्टी करतोय, उधळून लावतोय. हालेलुया. आणि त्यानंतर काय होतंय की त्या शहरामध्ये, त्या देशामध्ये जो गेलेला असतो मुलगा, त्या ठिकाणी काय होतंय, दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यावर काय होतं की त्याचं खाण्यापिण्याचे, त्याचे राहण्याचे वांदे होते, त्याचे हाल होतात त्या ठिकाणी. आणि तो काय करतोय, मग दुसऱ्या ठिकाणी काम शोधतो आणि त्याला एका ठिकाणी काम भेटतंय डुकरं चरायचं. आणि त्या डुकरं चरायच्या कामामध्येच तो त्याच ठिकाणी राहतोय डुकरांमध्ये. आणि तो काय करतोय, जे डुकरं जे शेंगा खातात त्या शेंगा तो खातो. एवढे त्याचे हाल झालेत. का हाल झालेत? कारण तो आपल्या बापापासून काय केलं, दूर गेला. हालेलुया. या ठिकाणी नंतर काय होतंय, तो शेंगा खातोय, तेव्हा त्याला त्याची बुद्धी जागेवर येते आणि त्याला आठवण येते आपल्या वडिलाच्या घराची, की माझ्या वडिलाच्या घरात एवढी रेलचेल आहे, एवढी संपत्ती आहे, एवढा पैसा पाणी, खाणं पिणं आहे, तिथले नौकर चाकर देखील चांगलं खातात. आणि आज मी अशा ठिकाणी पडलो की मला डुकराची शेंगा खावं लागतं. हालेलुया. तो काय विचार करतो की मी माझ्या वडिलांकडे जाईल, मी माझ्या पापाचा, माझ्या गुन्हाचा काय करील, पस्तावा करील, माझ्या वडिलाला बोलेल, बाबा माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा, है ना. आणि तो काय करतोय, जातोय आपल्या वडिलांकडे क्षमा मागतोय. आणि वडील काय करतोय माहिती का, इथं या ठिकाणी आज जर जगिक वडील असेल तर जगिक वडील काय करतोय, वडील काय करेल, अरे मी तर तुला दिला ना, तुझा वाटा दिला, तू तो सांभाळला नाही, तू पूर्ण उधळपट्टी करून आला, आता तू तुझ्याच जागी राहा आणि तू तुझ्या हिशोबाने जग, असा म्हणेल. परंतु हा जो पिता होता ना, आत्मिक पिता होता. हालेलुया. यांनी काय केलं माहितीये का, यांनी 22 आपण वचन वाचू, ते 22 आणि 23 वचन. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. हालेलुया. यांनी काय केलंय, याला काय करा, झगा घाला. आपल्या तो आनंदी झालाय, बाप एवढा आनंदी झालाय की तो आपल्या दासांना, आपल्या नोकरांना सांगतोय की जा याच्यासाठी झगा घेऊन या, याच्यासाठी काय करा, अंगठी घेऊन या, याच्यात बोटात अंगठ्या घाला, याला पायात बुट घाला. परंतु तुम्ही याच्या सर्वांमध्ये एक गोष्ट विसरलाय. हे आपण वचन बऱ्याच वेळा ऐकलं असेल, बऱ्याच वेळा समजलं असेल. परंतु या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट आपण विसरलोय की जो अधिकार त्याला अगोदर होता की घरात जाण्याचा, कपाटात हात घालून पैसे काढण्याचा, कपाटात हात घालून अंगठी घालण्याचा, कपाटात हात घालून आपले कपडे स्वतः घालण्याचा, घरामध्ये जाऊन आपल्या हाताने आपल्या चॉईसचे बूट घालण्याचा, तो अधिकार त्यांनी गमावलाय. हालेलुया. लक्षात येते तुम्हाला. या ठिकाणी बाप आनंदित झालाय, बाप खुश आहे, माझे लेकरं आलंय. परमेश्वर पण लेकराला जवळ करतोय. परंतु परमेश्वर काय करतोय की बघतोय की माझं लेकरं सगळं त्याला वचन ठाऊक आहे, सर्व माझ्या आज्ञा माहित आहेत, पण तरी तो काय करलाय, भटकलाय. आणि भटकून जर तो पश्चाताप करून रिटर्न येतोय, तो परमेश्वर त्याला जवळ करतोय, त्याला त्याच्या राज्यामध्ये घेतोय. परंतु त्याचे जे विश्वास जो उडालाय ना, तो त्याच्यामधून त्याचा उडालेला. हालेलुया.
आणि तो विश्वास त्याला कमवायसाठी काय करावं लागतंय? आज पुन्हा त्याला नोकर बनावं लागतोय. तो विश्वास त्याला कमवावा लागतोय. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला समजते मी काय बोलतोय? हालेलुया. हालेलुया. तुम्ही सर्व आहात माझ्याबरोबर. हो. हालेलुया. हालेलुया. जोरदार परमेश्वरासाठी टाळ्या वाजवा. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी काय होतंय की तो व्यक्ती काय होतोय, तो वडील आनंदित होतोय, परंतु त्या मुलाने तो अधिकार गमावलाय. आज आम्हाला आमचा अधिकार गमवायचा नाहीये. आज जर आम्हाला वचन माहित आहे, आम्हाला जर त्याच्या आज्ञा माहित आहे, त्याचं सामर्थ्य माहित आहे, तर त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या वचनामध्ये टिकून राहायचंय. हालेलुया. हालेलुया. आज तो पहिला अधिकार जो बापाने आपल्या मुलाला दिलेला आहे, तो अधिकार तो गमवून बसलाय. आज त्याला अधिकार नाही राहिला. आज नोकराला बाप सांगतोय की जाऊन त्याला त्याच्यासाठी कपडे घेऊन ये. हालेलुया. हालेलुया. मस्त तुम्हाला. हा. जर बाप आनंदित झाला असता तर बाप काय बोलला असता? जा बेटा, तू आलास ना, जा आतमध्ये कपाटात तुझे कपडे घे, घाल, बुट घाल, माझे काही अंगुठे घेतले ते घाल, तू बोलला असता ना. जर त्याचा विश्वास त्यांनी टिकून धरला असता, जर तो त्याच्या बरोबर राहिला असता. हालेलुया. हालेलुया. पण यांनी काय केलंय? हा बापाला सोडून गेलाय. आज त्यांनी विचार नाही केला, मी तर माझ्या संपत्तीचा वाटा घेतला, माझा भाऊ तर माझ्या बापा बरोबर आहे, पण माझ्या बापा संगती नंतर पुढे काय होईल, कसा राहील, उतार व्हायचा बाप आहे, कसा राहील. त्यांनी तो कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी आपली मौज मजा केली, चैनबाजी केली या संसारामध्ये, जगामध्ये. हालेलुया. हालेलुया. आज आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आज जर आम्हाला आमचा प्रथम अधिकार जर गमवायचा नाहीये ना, तर आम्हाला त्या परमेश्वराच्या वचनामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच प्रकारे काय होतं माहितीये का? दुसरा मुलगा जेव्हा त्याला माहिती पडतोय की माझा भाव आलाय आणि माझ्या वडिलांनी काय केलंय, आपल्या नोकरांना सांगून त्याला झगा दिलाय घालायला, चांगले कपडे दिलेत, बुट दिलेत, परंतु मी एवढे दिवस वडिला सांगते तर माझ्यासाठी का नाही एवढं केलं? परंतु बाप काय बोलतोय माहितीये का मुलाला? विचार करा, 15वा अध्याय 31 आणि 32 वचनात. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस हालेलुया. आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हालेलुया. या ठिकाणी काय बोलतोय? माझे काय 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 बोलतोय? तू तर माझ्या बरोबर नेहमीच बरोबर आहेस. तो नेहमीच त्याच्या बरोबर होता. त्यांनी काय केलं होतं? वडिलाला धोका दिला नव्हता. तो त्याच्या वडिलाच्या विश्वासामध्ये होता. आज जर आम्ही विश्वासामध्ये आहोत तर वडील काय म्हणतोय माहितीये का? परमेश्वर काय बोलतोय माहितीये की माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आज तुम्हाला बोलतोय, जर तुम्ही परमेश्वराला धोका नाही देणार, त्याच्या विश्वासात राहाल, त्याचा विश्वास आपल्या अंतःकरणात बांधून ठेवाल, तर काय बोलतोय परमेश्वर? परमेश्वर बोलतोय की माझं जे आहे ते सर्व काय आहे? तुझंच आहे. हालेलुया. हालेलुया. कारण तू काय? तू माझ्या बरोबर राहिलास. हालेलुया. हालेलुया. आज आम्हाला आमचा प्रथम अधिकार सोडायचा नाहीये. आम्हाला आमचा प्रथम अधिकार टिकून ठेवायचा आहे. आम्ही आमचा प्रथम अधिकार टिकून ठेवताल ना, तर परमेश्वर काय बोलतो की माझं जे आहे, माझं राज्य, माझं सामर्थ्य, माझा अधिकार, हा प्रत्येक अधिकार, प्रत्येक सामर्थ्य हा काय? तुझा आहे. हालेलुया. आम्हाला काय करणं गरजेचं आहे? त्याच्या विश्वासामध्ये राहणं गरजेचं आहे. त्याच्या विश्वासामध्ये टिकणं गरजेचं आहे. आम्हाला काय करणं गरजेचं आहे? आम्हाला असली हिरा बनणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. असली हिराला काय होतं माहितीये का? त्याला चमक येण्यासाठी खूप घासल्या जातो. खूप 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 प्रकारातून त्याला घासल्या जातो. घासून तेव्हा तो काय होतो? तयार होतो आणि त्याच्यावर काय होते? चमक येते. आणि ती चमक बघून लोक काय करतात? त्याचं मूल्य वाढलं जातं, त्याची किंमत वाढल्या जाते. हालेलुया. हालेलुया. आज जर आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत, कुठल्या समस्येमध्ये आहोत, तर घाबरू नका. लोक घाबरतात. लोक घाबरून बोलतात काय मी परमेश्वर देव करतोय, परंतु माझ्या जीवनात समस्या आहेत, त्रास आहे, सताव आहे ना, आणि ते काय करतात? बॅक स्लाइडिंग होतात, पाठीमागे जातात. हालेलुया. परंतु परमेश्वर बोलतो, जो माझ्या वचनामध्ये, जो त्रासामध्ये, समस्यामध्ये, जो माझ्या वचनामध्ये टिकून राहतो, जो माझ्या सामर्थ्यामध्ये टिकून राहतो, तोच माझा काय? असली हिरा आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्याचं मूल्य काय आहे? त्याचं किंमत काय आहे? खूप उंच आहे. हालेलुया. हालेलुया. आणि आज जर आमची किंमत उंच आहे, तर आम्हाला काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? त्याच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. का उधळ्या पुतळ्यासारखं आम्हाला फक्त पैसे घ्यायचे, बापाची संपत्ती घ्यायची आणि उधळायचे बाहेर जाऊन? हालेलुया. आणि जेव्हा पुन्हा संकट येईल तेव्हा पुन्हा यायचे बापाकडे. पण तेव्हा काय होईल माहितीये का? तेव्हा तुम्ही तुमचे अधिकार संपलेले असतील, तुमच्या गमावलेले असतील तुमच्या हातून. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
तुम्हाला माहित आहे, जेव्हा एखादा व्यक्ती धोका देतो ना, तो कधीच आपल्या जीवनात तो पहिल्यासारखा सन्मान प्राप्त करत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि जर तो पहिल्यासारखा सन्मान आमच्या जीवनात पाहिजे तर आम्हाला काय करणं गरजेचं आहे? परमेश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला आपला विश्वास दाखवणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही त्याला कसा विश्वास दाखवा? तुमच्या बोलण्याने, तुमच्या चालण्याने, तुमच्या वागण्याने. तो तुमच्या प्रत्येक गोष्टीने तो तुमचा विश्वास पडताळून पाहतो. परंतु तुम्हाला त्या विश्वासात टिकून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याप्रमाणे या वडिलाचा मोठा मुलगा नेहमी त्याच्या सतत बरोबर राहत होता. तो त्याचा विश्वास होता, ती त्याची साथ होती. आज आम्हाला परमेश्वराची साथ सोडायची नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहित आहे, याकोबाचे 12 मुलं होते, पण त्या 12 मुलांमध्ये तो जास्त प्रेम कुणावर करत होता माहित आहे का? योसेफावर करत होता. काय योसेफावर करत होता? कारण तो त्याच्या वडिलांना नेहमी विश्वासात घेऊन काम करायचा. हालेलुया. हालेलुया. वडिलांच्या विश्वासात राहायचं. त्यामुळे तो काय होता? वडिलांचा जास्त प्रिय होता. तर आज आम्हाला काय करणं गरजेचं आहे? आम्हाला आमचा वडील, आमचा परमेश्वर, आमचा प्रभू येशू त्याच्या विश्वासात राहणं गरजेचं आहे. त्याला विश्वासात घेऊन, त्याच्या विश्वासात राहून आम्हाला प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनाची करायची. हालेलुया. हालेलुया. समजतं सर्वांना? समजतं. त्यासाठी आम्हाला करणं गरजेचं आहे. त्या योसेफासारखं विश्वासामध्ये राहायचं. आपल्या वडिलांना, आपल्या परमेश्वराला विश्वासात ठेवायचं. आणि त्यामुळे परमेश्वर आमच्या जीवनात काय अधिकार देतो माहिती आहे का? काय वचन देतो? यशायाचा 43वा अध्याय आणि 2रं वचन आपण वाचूया. तू जलातून चालशील तेव्हा मी हालेलुया. तुझ बरोबर असेन. एक वचन वाचू, एक वचन. यशया सगळ्यांना भेटूया. यशया 43वा अध्याय, 43वा अध्याय आणि दुसरं वचन. हालेलुया. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन. हा. नद्यातून काय सांगतोय इथं परमेश्वर? तू जलातून चालशील तर तेव्हा मी काय करील? तुझ बरोबर असेल. काय करील? तू जलातून चालशील. तू जलातून चालशील तर काय होईल? डुबणार नाही. तू त्या पाण्यावरून चालशील ना, तर तू तेव्हा देखील तो परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. पण कधी असेल? जेव्हा तू त्याच्या विश्वासात चालशील. हालेलुया. हालेलुया. पुढे काय लिहिलं परमेश्वराने? नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाही. नद्यातून, मोठमोठ्या समुद्रातून जाशील तरी तू त्या ठिकाणी बुडणार नाही. मोठमोठे वादळ येतील तुझ्या जीवनामध्ये, मोठमोठ्या समस्या येतील, पण तरी तू त्याच्यातून काय होणार नाही, पडणार नाही. कारण काय आहे? परमेश्वर आपल्या बरोबर आहे. कारण आम्हाला तो त्याच्या विश्वासात चालवत आहे. त्याच्या पुढे काय लिहिलंय? अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. हालेलुया. या ठिकाणी काय करतंय? आम्ही अग्नीतून जाऊ तरी आम्हाला काय? आम्ही भाजणार नाही, ज्वाला आम्हाला पोळणार नाहीत. कारण काय आहे? तो परमेश्वर, जिवंत परमेश्वर, सदाजीवी जिवंत असणारा परमेश्वर काय आहे? आमच्या बरोबर आहे आणि आम्ही त्याच्या बरोबर आहोत. जर आम्ही त्याला सोडून राहू, आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ, तर तो देखील आमच्यापासून दूर जाईल. हालेलुया. हालेलुया. त्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे? त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. प्रभूमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. जर त्याने आम्हाला त्याच्या कार्यासाठी निवडलंय, त्याच्या राज्यासाठी निवडलंय, तर आम्हाला इतरांना त्याची सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. इतरांना त्याच्या मार्गात आणणं गरजेचं आहे आणि त्याच्या विश्वासात अजून वाढणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. आज जर परमेश्वराने तुम्हाला कुठला वाटा दिलाय तर तो वाटा हरवू नका. आज त्या वडिलांनी देखील त्या मुलाला संपत्तीचा वाटा दिला होता, परंतु त्यांनी काय केला? गमावला तो वाटा. या जगिक लोकांमध्ये, जगिक दुनियेमध्ये त्यांनी काय केला? तो वाटा गमावून टाकला. का गमावला? त्यांनी मोजमजा केली, चैनबाजी केली, त्यांनी दारूबाजी केली असेल, त्यांनी व्याभिचार केला असेल, त्यांनी टीव्ही बाजी केली असेल, है ना? टीव्ही बाजी म्हणजे काय? टीव्ही पाहणं. टीव्ही पाहणं. हालेलुया. काय करतो आम्ही? वेळ भेटला तरी आम्ही काय करतो? टीव्हीच पाहत असतो. परंतु आज आम्हाला काय करणं गरजेचं आहे? परमेश्वराच्या सानिध्यात राहणं गरजेचं. जेव्हा वेळ भेटेल आम्हाला काय करणं गरजेचं आहे? त्याचं वचन वाचणं गरजेचं आहे, त्याच्या वचनात वाढणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात टीव्ही आहे, परंतु आम्ही ती तशीच कपाटावर ठेवली आणि ती रिपेअर देखील करत नाही. का नाही करत? जर रिपेअर केली तर आमचं लक्ष सर्व तिकडे जाईल. आम्ही ह्या वचनापासून, आमच्या प्रार्थनेपासून आम्ही दूर जाऊ. त्यासाठी आम्ही काय करतो? टीव्ही तशीच बंद ठेवली. आम्ही फक्त वचन वाचतोय, त्याची आराधना करतोय, त्याची स्तुती करतोय.
त्याने कोण काय होतंय, आम्ही त्याच्यामध्ये वाढतोय. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वर आम्हाला वाढवतो. आज गरज आहे आम्हाला जर परमेश्वर आमच्यासाठी कुठला वाटा देतोय तर तो वाटा आम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. तो वाटा आम्हाला हरवायचा नाही, तो सांभाळायचा आहे. त्या उधळ्या कुत्र्यासारखा आम्हाला तो उधळायचा नाहीये. तो वाटा सांभाळून ठेवून त्या परमेश्वराला चिटकून राहायचंय आम्हाला. तो उधळा पुत्र तर आपल्या वडिलांना सोडून गेला, परंतु आम्हाला आमचा जो आत्मिक वडील आहे, आम्हाला जो घडवणार आहे, आम्हाला सांभाळणारा आमचा जो पिता आहे प्रभू येशू, त्याला आम्हाला काय करणं गरजेचं आहे, त्याला चिटकून राहणं गरजेचं आहे, त्याच्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामुळं काय होईल, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. आणि आमचा जो प्रथम अधिकार आहे, जो आमच्यासाठी परमेश्वराने ठरवला आहे, तो प्रत्येक अधिकार, प्रत्येक सामर्थ्य तो आम्हाला देईल. हालेलुया. हालेलुया. त्यासाठी काय करा, प्रार्थनेत राहा, प्रार्थनेत वाढा, त्याच्या वचनामध्ये वाढा, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. त्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. हालेलुया.